नमस्कार मैत्रिणींनो, खुशी फॅशन पॉइंटमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 30 साइजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग। सध्या हे फार ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे डीप नेक आणि प्रिन्स कट। आणि खूप साऱ्या जणी या कन्फ्यूज असतात की शोल्डर किती घ्यायचं, आर्म किती घ्यायचं, 10वा भाग कसा काढायचा, चौथा भाग म्हणजे काय, आणि त्याच्या मी अतिशय सोप्या अशा तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। 1-2 फॉर्म्युले आहेत, हवं तर बिगनर्सने ते लिहून ठेवा एखाद्या वहीमध्ये, कारण ते तुम्हाला फार उपयुक्त ठरणार आहे। तसंच जी ब्लाउजची कटिंग असते मेनली ती पूर्णपणे ही ब्लाउजची साईज आणि मागचा गळा याच्यावर डिपेंड असतो। आणि मागच्या गळ्यात जर बदल झाला तर त्यानुसार शोल्डर आणि आर्म होलमध्ये काय बदल करायचा ते आपण इथं आज बघणार आहोत। कस्टमर हा प्रत्येक वेळेला डीप नेक ब्लाउज घालेलच म्हणजे असं नाही, तर कधी मागचा गळा हा 8 असू शकतो, 6 असू शकतो, 4 असू शकतो, किंवा बंद गळ्याचं ब्लाउज म्हणा, नाहीतर कॉलरचं ब्लाउज जर आलं तर त्यानुसार शोल्डर आणि जो आर्म होल आहे त्यात काय काय बदल करायचे हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला ब्लाउज शिवणं अतिशय सोपं होऊन जाईल। एकंदरीत काय आहे म्हणजे की 30 साइजचा जो बेसिक कटिंग आहे, म्हणजे आपल्या पेपर पॅटर्न पासून तर आत्ताची जी आधुनिक फॅशन म्हणजे आता जे डिझायनर ब्लाउज वगैरे बनवतात तिथपर्यंतचा आपला प्रवास हा असणार आहे। आणि आपण हे सर्व साइजचं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। हा बेसिक कोर्स मी सुरू केलेला आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता जास्त वेळ न घालवता कटिंगला सुरुवात करूया, पेपर पॅटर्न काढूया। त्यासाठी मी तुम्हाला इथं ब्लाउजची मापं सांगणार आहे। ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, चेस्ट आहे, छातीचं माप आहे 30, कंबर आहे 26, शोल्डर आहे 13 इंच, मोंडा आहे 13 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 9.5 इंच, बाही आहे 5 इंच आणि खालचा दंडघेर आहे 10 इंच। ही शरीरावरची मापं आहेत, लक्षात घ्या। सर्वप्रथम इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची ब्लाउजची उंची कितीही असू देत, 13 असू देत, 14 असू देत किंवा 15 असू देत, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ही आपल्याला वाढीव घ्यायची असते। इथं आपली उंची आहे ब्लाउजची 13 इंच, म्हणून 1 इंच वाढवून तिथे 14 इंचावर एक मार्किंग करून घेत आहे। आणि इथं आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत या रेषेवर। मागचा गळा हा डीप आहे आणि साईजही लहान आहे, त्या अकॉर्डिंग इथे शोल्डरचं माप घेणार आहे 5.25 इंच। इथे 5.25 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। 5.25 इंच म्हणजे किती, 5 इंचाला 2 रेषा कमी। त्या पॉईंटपासून खाली 5.25 इंचावर आर्म होलचं मार्किंग करून घेऊया आणि इथं एक सरळ रेषा आखून घेतली। आता आपण इथे चेस्टचं माप टाकणार आहोत। आपली साईज आहे 30, त्याचा चौथा भाग करायचा म्हणजे तो आला 7.5 इंच। हे झालं आपलं चेस्टचं माप। हे जर नवीन बिगनर्सला कठीण वाटत असेल तर अजून सोपी पद्धत सांगते। टेपवर असं 30 इंच अंतर घ्यायचं, टेप दुमडून घ्यायचा म्हणजे ते झालं 15, आणि परत अजून एकदा दुमडायचा म्हणजे इथं 4 घड्या झाल्या आता आपल्या, म्हणजेच हा चौथा भाग निघाला आपला 7.5 इंच। मागचा गळा डीप असल्यामुळे कुठल्याही प्रकारची लूजिंग इथं ॲड केलेली नाही आहे। 7.5 इंचावर एक मार्क केलं आणि पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। मागील मुंड्याचा शेप आता आपण देणार आहोत तो 1 इंचावर देणार आहे, कारण साईजही लहान आहे। पुढे हे अंतर साईजनुसार बदलत जातं, ते आपण पुढे बघू। तूर्त एवढं लक्षात ठेवा की इथे 1 इंचावर शेप दिलेला आहे। त्यानंतर अर्धा इंच इथं मार्किंग करून एक तिरकस रेषा आपण आखून घेणार आहोत। ही तिरकस रेषा का घेतलेली आहे तर ती शेप देण्यासाठी, जो मागील मुंड्याचा जो शेप देणार आहोत तो तिरकस रेषेवरून द्यायचा आहे। अशा पद्धतीने हे मागचा शेप देऊन दिला। आता खालच्या बाजूला कमरेचं मार्किंग करून घेऊया। कंबर आहे 26 इंच आणि त्याचा चौथा भाग करायचा, तो येतो 6.5 इंच। आता इथे 6.5 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया। 6.5 इंचावर एक मार्किंग केलं, त्यापुढे 1 इंच हा डाचसाठी घेतला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। या शिलाई मार्जिनच्या रेषा आपण आता आखून घेऊया। शिलाई मार्जिनच्या रेषेवर अशा पद्धतीने टेप ठेवायचा, तो असा दुमडून घ्यायचा म्हणजे आपल्याला मागच्या टक्सचा पॉईंट मिळतो। आणि टक्सची उंची घेणार आहोत 4 इंच। इथे एक सरळ रेषा आखून घेतली, तसंच दोनही बाजूंना अर्धा इंच हे आपण मार्जिन मार्किंग करून घेणार आहोत।
आणि आपला हा 1 इंचाचा इथं डाच तयार झालेला आहे। कमरेच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून इथं डाचपर्यंत एक तिरकस रेषा आखून घेतली आणि ही का घ्यायची आहे, जेव्हा आपण हा टक्स घेतो तेव्हा हे कापड खाली सरकतं, म्हणून हे अर्धा इंच कट केल्यानंतर आपलं मागील कापड हे बरोबर सरळ होऊन जातं। आर्म होलच्या साईडला पण इथे हलकासा तिरकस असा शेप देऊन द्यायचा, त्यामुळे इथं चुन्या किंवा घोळ येत नाही। गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच, साईज लहान असल्यामुळे 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि लांबी आहे 9 इंच। खालच्या बाजूला आपण गळ्याची रुंदी हवं तर वाढवून घेऊ शकतो। ते 2.5 इंचावर मार्किंग करून इथं एक चौकोन तयार करून घेतला आणि याला इथे गोल शेप देऊन देऊया। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं डीप नेक आहे त्यामुळे आपण इथं शोल्डर उतार देणार आहोत। शोल्डरचा उतार हा गळ्याच्या साईडने द्यायचा आहे, कारण डीप नेकमध्ये शोल्डरचा उतार हा गळ्याच्या साईडला दिला जातो। इथे अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायचा आणि इथं एक तिरकस रेषा आखून घेतली आहे, त्यामुळे शोल्डर उतरत नाही ब्लाऊजचं। आता इथे बघा, एक गोष्ट तुमच्या जर लक्षात आली असेल तर इथं मी तिरकस रेषा मारलेली आहे। ह्या बाजूलाही तिरकस रेषा घेतली, इकडेही तिरकस रेषा घेतली आहे आणि हा मागचा जो शेप आहे तो आपण सरळ रेषेवर न देता तिरकस रेषेवरच दिलेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे, आपली जी शरीराची रचना आहे ही एकदम अशी सरळ नाही आहे। मी हलकंसं एक छोटंसं ड्रॉइंग काढून तुम्हाला समजवायचा प्रयत्न करत आहे, तुमचं लक्षात येतं आहे की बघा, ही आपली ह्या बाजूलाही शोल्डर आपले हे खाली असं तिरकसच आहे, किंवा इथला जो आपला आर्मचा भाग आहे तो एकदम सरळ नसतो, असा हलकासा तिरकसच असतो। त्यामुळे पेपर कटिंगमध्ये म्हणा किंवा शिलाई कामामध्ये म्हणा तिरकस रेषांना फार महत्त्व आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि हे आता आपण कट करून घेऊया। कागद कापण्यासाठी आपण वेगळी कैची वापरली पाहिजे, कारण कापड कापायच्या कैचीने जर आपण कागद कापला, पेपर पॅटर्न कापले तर त्याची धार उतरून जाते, त्यामुळे दोनही कैच्या ह्या सेपरेटच ठेवायच्या। मागच्या भागाचं हे आपलं पूर्णपणे आता ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आणि त्यानुसारच आपण आता पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत। मागच्या भागावरूनच पुढच्या भागाची ही कटिंग होणार आहे प्रिन्स कट ब्लाऊजची। त्यासाठी हे असं मार्क करून घ्यायचं बरोबर ॲज इट इज, जसं आहे तसंच सेम। आणि त्यानंतर आपण हे जे कट करायचं राहिलेलं होतं हे मागच्या भागाचं कटिंग करून घेऊया। कमरेकडचा हा भाग, त्यानंतर इथं नॉचेस देऊन द्यायचे आहेत, इथेही कट्स लावून घ्यायचे म्हणजे शिलाई करताना त्याचा फायदा होतो। आणि शोल्डर उतार देऊन हा मागचा गळा आपण कट करून घेतला। आता इथे साईज जी आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं आणि गळ्याच्या साईडला आपली जी रुंदी होती तिथं एक मार्किंग केलं। सर्वप्रथम आधी आपण पुढच्या गळ्याची उंची टाकणार आहोत। रुंदी तर आपली 2 इंचच आहे, मागच्या भागाची जेवढी घेतली होती तेवढीच घेतली आणि पुढचा गळा हा आवडीनुसार 6 इंचावर मार्किंग केलं आणि खाली रुंदी इथं 2.5 इंच वाढवून घेतली आणि याला गोल शेप देऊन दिला। पुढील मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टेपच्या साहाय्याने अर्धा इंचावर मार्किंग करून पुढील मुंड्याचा खोल शेप देऊन द्यायचा अशा पद्धतीने। आपण मागच्या बाजूला शोल्डर उतार दिलेला होता, तसंच पुढच्या बाजूलाही शोल्डर उतार देऊन द्यायचा, त्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही। प्रिन्स कटचा जेव्हा आपण पुढच्या बाजूला शेप देऊन इथं खाली डाच घेतो तेव्हा आपलं कापड हे अर्धा इंच वरती सरकतं, त्यामुळे आपण इथं 1.25 इंच वाढवून घेणार आहोत। पाऊण म्हणजे किती, 1 इंचापेक्षा 2 रेषा कमी आणि इथं एक सरळ रेषा मारून घेतलेली आहे। वरच्या बाजूला आपण जिथे फुल बसचं माप टाकलेलं आहे तिथं त्या साईडला 1 इंच आपण वाढवून घ्यायचं आहे 1 इंचावर, आणि ते का वाढवलं ते मी तुम्हाला पुढे सांगतो। तुर्ता आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा की आपण इथं 1 इंच अंतर हे वाढवून घेतलेलं आहे। तसंच आता कंबरचं माप होतं आपलं 26 इंच, 26चा चौथा भाग केला तर तो होतो 6.5 आणि त्यानंतर आपण इथं डाच घेणार आहोत प्रिन्स कटचा। तर जर तुमच्या ब्लाऊजची साईज ही 28 ते 34 असेल तर आपण इथं जो खाली टक्स घेणार आहोत त्याची रुंदी घ्यायची आपल्याला 1.5 ते 2 इंच। मी इथे 2 इंचावर मार्किंग केलं, त्यानंतर आपल्याला 1 इंच हे शिलाई मार्जिन लागणार आहे डाचसाठी आणि 1.5 इंच हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे। अशा पद्धतीने एवढा आपला हा भाग वाढलेला आहे आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा
अशी इथं तिरकस रेषा एक मारून घ्यायची आहे आपल्याला। आता डाचची आपण लांबी टाकून घेणार आहोत, तर ती किती घ्यावी याबद्दल बरेच कन्फ्युजन असतं। त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, तो तुम्ही यूज करायचा। साईज तुमचा कुठलाही असू देत, आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे प्रत्येक साईजसाठी। इथं आपली साईज होती 30 इंच बरोबर, त्याचा चौथा भाग केला तो आला 7.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचं म्हणजे 8.5 इंच होतं आणि 8.5 इंच ही आपल्या डाचची आता लांबी येणार आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं 9 इंचावर एक मार्किंग केलं। त्यानंतर आता आपण डाचची रुंदी काढून घेऊया। त्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे। ब्लाऊजची साईज आहे 30, त्याचा 10वा भाग जर केला तर ती डाचची रुंदी येते। तर हे करणं जर कन्फ्युजनवालं वाटत असेल तर अगदी सोपी आयडिया सांगते। ह्या दोघं नंबरमध्ये एक पॉईंट देऊन द्यायचा, म्हणजे आपलं माप निघालं 3.0 म्हणजेच 3 इंच आणि अर्धा इंच आपलं इथं शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणजे 3.5 इंचावर आपल्याला आता इथं मार्किंग करायचं आहे। 9.5 इंच ही डाचची लांबी आली आहे आणि 3.5 इंच ही डाचची रुंदी आलेली आहे। आता आपली इथं हे आपण 3.5 घेतलं अंतर, परंतु खालच्या बाजूला आपण हे अर्धा इंच कमी करून घेणार आहोत। 3 इंचावर एक मार्किंग करायचं आणि इथे एक तिरकस रेषा आखून घ्यायची आहे। त्यानंतर इथं प्रिन्स कटचा आपण वरती शेप देऊन देणार आहोत। तो किती द्यायचा, इथे 5 इंचावर मार्किंग केलं मी आणि इथं असा हा शेप देऊन दिला। आपण डाचची रुंदी घेतली होती, इथं टक्सची रुंदी घेतली होती 2 इंच, इथं 2 इंचावर एक मार्किंग करायचं आणि खालचा शेप देण्यासाठी 1.5 इंचावर एक मार्किंग करून प्रिन्स कटचा शेप देऊन देऊया। अगदी हलक्या हाताने असं गोलाकार पद्धतीने हा शेप देऊन दिला। गळ्याकडच्या बाजूला इथे 1/2 इंच हे अंतर हुक आणि लूप्सच्या पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे। खालच्या बाजूला जे 1/2 इंच अंतर आपण हे वाढवलेलं होतं हे कट करून घेऊया। तसेच कमरेकडच्या बाजूला जे मागचा ड्राफ्टिंग आहे ते अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्रा हे कापड म्हणजे पेपर आहे हा कट करून घेऊया। आता आपण इथं चेस्टच्या साईजला 1 इंच वाढवा घेतलं होतं, तर ते का घेतलं होतं, इथं जो आपण डाच घेणार आहोत हे कटिंग होणार आणि हे अंतर दोनही बाजूंना इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, म्हणजे हे 1 इंच अंतर बरोबर इथं ॲडजस्ट होऊन जातं, म्हणून ते आपण 1 इंच जास्त घेतलं होतं। तर आपल्या हे पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि ही हुक आणि लूप्सची पट्टी सहित आपण आता कटिंग करणार आहोत। यामध्ये तुमचं मार्जिन सहित पूर्ण कटिंग आलेलं आहे, म्हणजेच हे कटिंग झाल्यानंतर हे पॅटर्न तुम्ही जसेच्या तसे कापडावर ठेवू शकतात, कारण आपण मार्जिन सहित आपण इथं कटिंग केलेलं आहे। अशा पद्धतीने मार्किंग केलेल्यावर बरोबर आपण कटिंग करून घेऊया आणि इथे मी 2 कलर वापरलेले आहेत पेनाचे, म्हणजे पटकन तुमच्या लक्षात यावं म्हणून। जो रेड कलर आहे हे मागच्या भागाचं कटिंग आहे आणि ग्रीन कलरने आपण पुढच्या भागाचं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे हे मागच्या भागावरून पुढच्या भागाचं कटिंग कसं करायचं हे एकदम तुमचं पटकन लक्षात यावं म्हणून। इथे बरोबर 1.5 इंच वरती आणि 1.5 इंच खाली मार्किंग करून एक सरळ रेषा आखून घ्यायची, म्हणजे ही आपली शिलाईची मार्किंग राहणार आहे आणि तिथं कट्स लावून घ्यायचे। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग ही आपली झालेली आहे। आता आपण बाहीची कटिंग बघूया। बाही कटिंगसाठी हा पेपर घेतलेला आहे, ही बंद बाजू आहे आणि हे खुली बाजू आहे, म्हणजे ते कापड असो किंवा पेपर आपल्याला बंद बाजूकडे उंची टाकायची आहे आणि बाहीची लांबी आहे 5 इंच आणि दंडघेर आहे 10 इंच। त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 6 इंचावर मार्किंग करायचं आणि इथं एक सरळ रेषा आखून घ्यायची। आता इथे आपण बाहीची रुंदी घ्यायची किती हा मोठा प्रश्न असतो आणि त्यासाठी मी इथे एक सोपी ट्रिक सांगितलेली आहे, ती प्रत्येक साईजसाठी तुम्ही फॉलो करा। इथं आपली साईज आहे 30, त्याचा चौथा भाग केला तो आला 7.5 इंच बरोबर, त्यामध्ये अर्धा इंच हे मायनस करायचं, म्हणजे 7 इंच ही आपली बाहीची रुंदी झाली। आता इथे 7 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। तुमचा साईज कोणताही असू द्या, हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे। बाहीची रुंदी झाली, आता आपल्याला कॅप हाईट द्यायची आहे, तर
कॅप हाईट म्हणजे काय, इथं जो शेप देतो आपण त्याला कॅप हाईट असं म्हणतात. इथे एक चार्ट बनवलेला आहे. जर साईज ही 28 ते 34 असेल तर कॅप हाईट 3 इंच घ्यायची आहे. 36 ते 42 या मापासाठी 3.5 इंच, 44 ते 50 या मापासाठी 4 इंच कॅप हाईट आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे साईजनुसार कॅप हाईट ही बदलत जाते. या चार्टप्रमाणे आता बाहीचा शेप हा आपण 3 इंचावर देणार आहोत. त्यानंतर इथे तिरकस रेषा आखून घ्यायची आहे 3 इंचाच्या मार्किंगपासून. त्यानंतर टेप अशा पद्धतीने इथे ठेवायचा आणि तो दुमडून घ्यायचा आणि तिथं बरोबर मध्यावर एक मार्किंग करून घेतलं. वरच्या बाजूला 1 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे अंतर पाऊण इंच आलं पाहिजे, म्हणजे 1 इंचापेक्षा कमी आलं पाहिजे. हे इथं बरोबर आलेलं आहे पाऊण इंच. इथं बाहीची रुंदी ही 7 इंच आहे, त्यामध्ये आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन पण ॲड आहे. त्यामुळे इथं 1.5 इंचावर इथं एक मार्किंग केलं आणि बरोबर त्या मार्किंगच्या खाली इथं एक पॉईंट देऊन द्यायचा ह्याप्रमाणे. आणि आता इथून काठाने शेप न देता 1 इंचापासून आपण शेप देणार आहोत बाहीचा. हा मागील मुंड्याचा शेप देऊन द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि हा पुढच्या भागाचा शेप देऊन दिला. आता इथे बरोबर 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि खाली दंडघेर आलेला होता बाहीचा 10 इंच, त्याच्या निम्मी करायचं. ते निम्मी अंतर येतं 5 इंच. 5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया आणि पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. आता बरोबर ही जी डॉट डॉट लाईन करत आहे ही आपली शिलाई येणार आहे इथं आणि ही कटिंगची मार्किंग राहणार आहे. अशा पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग झालेली आहे. आता बाही कट करून घेऊया. या बाहेरच्या मार्किंगप्रमाणे बाही इथं कट करून घेतलेली आहे. जो मध्य भाग आहे तिथं आपण एक कट्स लावून घेऊ आणि इथं जी आपली शिलाईची मार्किंग केलेली आहे तिथे पण आपण कट्स लावून घेतले. त्यानंतर बाही ही सरळ ठेवून घेतली आणि पुढच्या भागाची खोल कटिंग करून घेणार आहोत आणि पुढचा भाग हा लक्षात यावा म्हणून इथं एक नॉच देऊन देणार आहोत अशा पद्धतीने. आता इथे हा स्लीव्ज राऊंड आपण मोजून बघूया. अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि ते अंतर आलेलं आहे 6.5. म्हणजे 6.5च्या जर आपण दुप्पट केलं तर 13 होतं. तर आपला स्लीव्ज राऊंड आलेला आहे 13 इंच. तसंच पाठीमागच्या भागाचाही आपण आर्मचा भाग मोजून घेऊया. इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि त्याच्या खाली टेप ठेवत जाऊन मोजलं तर तेही बरोबर 6.5 इंच आलेलं आहे. 6.5च्या दुप्पट केलं तर ते 13 इंच होतं. म्हणजे मागचा आर्म राऊंडही आपला 13 इंच आलेला आहे. आर्म होलचं माप इथे तुम्ही बघू शकता 13 इंच होतं. म्हणजेच आपला इथे आता हा मागील शेप आणि ही बाही एकदम परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. अशा प्रकारे 30 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपली पूर्णपणे कटिंग झालेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण मागचा गळा जर समजा 8 इंचाचा असेल तर कटिंगमध्ये काय बदल होतात ते आपण बघणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा त्यात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे विचारू शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.